मोठ्या सुट्टीमध्ये मुलांना काय द्यायचं हा एक मोठा प्रश्न असतो। आपण यूट्यूबवर किंवा गुगलवर त्याची अनेक चित्र सुद्धा बघतो। ही चित्र बघताना माझ्या मनात नेहमी प्रश्न पडतो की ही असंच जेवण त्याच्या डब्यामध्ये ते मूल उघडेपर्यंत राहणार आहे का? कारण पालक हो, तुम्हीच मला सांगा, प्रत्येक आई सकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता उठून डबा करणार असते, मूल खाणार असता 11 वाजता। त्याच्यामध्ये जर तुम्ही नूडल्स पास्ता असं काहीतरी दिलं तर तो पूर्ण गोळा गोळा होऊन जातो, चिकट होऊन जातं। चित्र आपण फोटो काढतो तेव्हा ते नुकतं बनवलेलं असतं। म्हणून अशा गोष्टी द्याव्या की ज्या चिकटणार नाहीत, मुलांच्या घशामध्ये अडकणार नाहीत। म्हणजे उदाहरणार्थ आपण जर विचार केला की आपल्या मुलांना रागीच्या इडल्या, नाचणीच्या इडल्या अतिशय हेल्दी, पौष्टिक, पण त्यावेळी दुपारच्या सुट्टीमध्ये जर त्या इडल्या खाणार असतील तर त्या गळ्यात जाऊन बसतील, कारण त्याच्याबरोबर सांबार नाही, चटणी सुद्धा आपण लिमिटेडच देऊ शकतो, त्यामुळे त्या घशात जाऊन अडकतील। म्हणूनच पालक हो, शाळेमध्ये सांगितलं जातं की तुम्ही पोळी भाजी पाठवत जा, पोळीला चांगलं तूप लावून त्यांना देत जा। आता हे तूप लावलेल्या पोळ्या सुद्धा कशा करायच्या माहितीये का? तुम्ही छोटी पोळी केली, त्याच्यावर तूप लावलं आणि दुसऱ्या पोळीला तूप लावून तुपकट जो साईड आहे ती दोन्ही एकत्र करून ठेवत जा, म्हणजे मुलांना खाताना ते तूप हाताला लागत नाही। हे एक झालं। आता त्याच्याबरोबर हे मी जसं म्हटलं की तुम्ही पास्ता वगैरे दिला तर तो चिकट चिकट गोळा होऊन जाईल। मग त्याच्याऐवजी ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्याचे पराठे कसे करायचे? त्याचे पराठे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण नेहमी किचनमध्ये आपण काय विकत घेऊ किंवा नवीन आपण आपल्या घरामध्ये काय विकत घेऊ ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा फूड प्रोसेसर नावाच्या वस्तूचा अवश्य विचार करा। फूड प्रोसेसर घेतल्याने या सगळ्या भाज्या चांगल्या त्याच्यामध्ये मिसळून येतात आणि त्या कणकेमध्ये सुद्धा छान मिसळतात आणि त्याचा गोळा छान होतो आणि त्याची पराठे आपण करून मुलांना देऊ शकतो। तर बीटरूट आहे, पालक आहे, मेथी आहे, हे सगळ्यांचे आपण क्रश करून किंवा त्याचा रस काढून त्याच्यात कणिक भिजवून आपण मुलांना त्याचे पराठे देऊ शकतो। आता हे पराठे देताना तुम्ही तो पराठा केलात, त्याच्यावरती थोडंसं चीज घातलं आणि तो पराठा डबल केलात आणि तव्यावर परत असा जरासा भाजून घेतलात तर त्या चीजमुळे तो पराठा छानपैकी चिकटतो आणि मग तो असा अर्ध वर्तुळाकार असा होऊन जातो आणि मग मुलांना हातात धरून खायला खूप सोपं जातं आणि सगळीच पौष्टिक पदार्थ त्यांना मिळत असल्यामुळे त्यांचं पोट सुद्धा चांगलं भरतं आणि ताकद सुद्धा चांगली येते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका। आमचा यूट्यूबचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलाय का? नसेल केला तर तो लगेच सबस्क्राईब करा आणि तिथे नोटिफिकेशन बेल आयकन येतं, ते प्रेस करायला विसरू नका। मित्रपरिवाराला सुद्धा आमच्या व्हिडिओबद्दल सांगा, यूट्यूब चॅनल बद्दल सांगा।